नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मनवा विजयाला म्हणत असते की मॅडम, आपण चुकीची केस लढतोय असं मला वाटतंय. कारण वहिनी त्या साहिल नावाच्या मुलापर्यंतसुद्धा पोहोचलेली आहे. काल दादा आणि वहिनी दोघेजण त्या ठिकाणी गेले होते ज्या ठिकाणी त्या साहिलला ठेवण्यात आलं होतं आणि त्याने आत्महत्या केली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता विजयाला खूप मोठा धक्का बसतो. विजया म्हणते, नाही गं, ते अबोली काही करू शकणार नाही आहे. कळलं का तुला? आपण ही केस लढतोय ना, ते चुकीचं नाही, आपण एकदम बरोबर करतोय. तेव्हा मनवा म्हणते, नाही मॅडम, ही बातमी खोटी नाही आहे. इथे वहिनी काल त्या साहिलबद्दल माहिती गोळा करत असताना तिला सगळं कळलं आहे की साहिल शाळेमध्ये असताना इथे शाळेतल्या मुलींवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. शाळेतून काढल्यानंतर त्याला इथे बालसुधारगृहामध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं आणि तिथे बाळसुधारगृहामध्ये जेव्हा साहिल असताना तिथे काही पालक त्याला मारायला गेले होते आणि तिथे साहिलची आईसुद्धा होती. ती आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिलासुद्धा त्या लोकांनी मारलं आणि त्यानंतरला त्या दोघांना मारल्याचा राग साहिलच्या मनामध्ये होता आणि त्यानंतरच त्याने आत्महत्या करून घेतली होती. आणि म्हणूनच कदाचित या सगळ्या रागापोटी त्या साहिलचे आईवडील दोघेजण मिळून आपल्या मुलाच्या अपमानाचा बदला घेत आहेत आणि त्या मुलींना मारतायत असं आता वहिनीला कळलं आहे. म्हणून वहिनी ही केस अगदी बरोबर लढते असंच वाटते ना मला. तेव्हा इथे विजया म्हणते, नाही, हे एकदम चुकीचं आहे आणि जर तुला वाटत असेल ना की मी चुकीची केस लढते, तर मग का माझ्या मागे पुढे करत होतीस आणि मला गुरु बनायला सांगत होतीस? जर तुला ही केस लढायची नाही आहे तर आताच्या आता इथून चालती हो आणि जाऊन त्या अबोलीची आहे ना कायमस्वरूपी असिस्टंट हो, जा. तेव्हा इथे आता मनवा म्हणत असते, नाही सॉरी मॅडम, माझं चुकलं, मी तुमच्यावरती अविश्वास दाखवला, पण मी खरंच सांगते अबोली वहिनी ही केस जिंकू शकते. तेव्हा विजया म्हणते, नाही, कधीच नाही. मला आता असं काहीतरी केलं पाहिजे की त्या अबोलीला डिस्ट्रॅक्ट केलं पाहिजे. तेव्हा मनवा म्हणते, पण आता आपण हे सगळं कसं काय करायचं? तेव्हा विजया म्हणते, थांब, मला तोच विचार करायला थोडा वेळ हवा आहे की अबोलीला इथे डिस्ट्रॅक्ट आपण कसं काय करायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मनवा आलेली असते. ती म्हणत असते, काकी, अगं थोडं तरी खाऊन घे ना, तू काहीही खाल्लेलं नाही आहेस, अशाने तुझी तब्येत बिघडेल ना. तेव्हा रमा म्हणते, सांगितलं ना मी एकदा, मला काही खायला नको आहे म्हणून. तेव्हा मनवा म्हणते, काकी, हे बघ, जे काही आहे ना ते आता आपल्याला स्वीकारायला हवं आहे, तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस. तेव्हा अंकुश तिथे येतो आणि म्हणत असतो की रमा, हे सगळं काय आहे रमा? प्लीज तू इथे अन्नावरती राग काढू नकोस, तू खाऊन घे ना. तेव्हा रमा म्हणते, अंकुश, तुला कळत नाही आहे का मी काय बोलते ते, की तुला समजूनच घ्यायचं नाही आहे? हे बघ अंकुश, अबोलीच्या पोटामध्ये जे बाळ आहे ना ते तुझं नाही आहे, ते आपलं बाळ नाही आहे. त्याच्यामुळं ह्या बाळाला मोठं करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे असं मला वाटतंय. तेव्हा अंकुश म्हणतो, रमा, हे काय बोलतेस तू? आता आपलं ठरलं आहे ना त्या बाळाला स्वीकारायचं म्हणून, आणि ते बाळ आमचंच आहे रमा, तू प्लीज समजून घे ना. तेव्हा रमा म्हणते, नाही, ते बाळ आपलं नाही आहे, ते तुझं बाळ नाही आहे अंकुश, आणि म्हणूनच मी म्हणते की तू अबोलीला हे बाळ पाडायला सांग, तिला अबॉर्शन करायला सांग. तेव्हा अबोली रमाचं बोलणं ऐकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे विजयाने सकाळ सकाळ न्यूजपेपर वाचायला घेतलेला असतो. त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती अंकुशने सांगितलेली बातमी छापून आलेली असते. तेव्हा विजया ती बातमी वाचते. तिला खूप मोठा धक्का बसतो आणि ती विचार करत असते, ही बातमी पेपरमध्ये कुणी छापली? तर इथे साहिल रेडीज आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर असं त्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन छापलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे विजयाला राग येतो. ती म्हणते, नक्कीच हे कारस्थान त्या अबोलीचा असेल, तिलाच आता साहिलबद्दल माहिती गोळा करायची आहे ना. तेव्हा इथे विजया आपल्या नवऱ्याला फोन करते आणि म्हणते, आजचा न्यूजपेपर वाचलास का? आपल्या साहिलबद्दलची बातमी छापून आली. जो कोणी साहिलबद्दल माहिती देईल त्याला रोख रक्कम देण्यात येणार आहे. तेव्हा आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यायला हवी. आपल्याला त्या अबोली आणि अंकुशला या माहितीपर्यंत पोचू द्यायचं नाही आहे असं इथे विजया म्हणते. आणि विजयाला एक गोष्ट कळलेली असते, तर त्या साहिलच्या आईचं नाव इथे मनवाने सांगितलेलं असतं, ते म्हणजे मीनाक्षी आहे. हे अबोली वहिनीला कळलं आहे. तर इथे विजयाला मीनाक्षी नावापर्यंतसुद्धा तिला पोहोचू द्यायचं नसतं.
तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली हे बघ, तू प्लीज मला समजून घे. आत्तापर्यंत मी माझा कुठलाही निर्णय तुझ्यावरती जबरदस्तीने थोपला नाही आहे, पण आता ह्या वेळेला तुला माझं ऐकावंच लागेल. तुला मला समजून घ्यावं लागेल अबोली. हे बाळ तुला पाडावंच लागेल, कारण हे बाळ अंकुशचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो अंकुशला फोन येतो. तेव्हा इथे विजयाचा नवरा अंकुशला म्हणत असतो की तुझ्या बायकोच्या पोटामध्ये ते बाळ नक्की कुणाचं आहे हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर तुला ॲड्रेस पाठवतोय, त्या ॲड्रेसवरती येऊन मला भेट. तेव्हा अंकुश म्हणतो काय, आणि त्याला आता ॲड्रेस पाठवल्यानंतर अंकुश त्या पत्त्यावरती लगेचच जायला निघतो. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर लगेच का निघून गेले, काहीही न बोलता. म्हणजे आई जे काही बोलल्या त्याच्यावरती अंकुश सरांनी काहीही रिॲक्ट केलेलं नाही आहे. म्हणजे अंकुश सरांनासुद्धा तेच वाटतंय का जे आईंना वाटतं आहे, म्हणूनच ते माझ्यावरती रागून असे निघून गेले असतील का. तेव्हा अबोली म्हणते नाही नाही, पण अंकुश सरांना हे बाळ हवं आहे. ते मला पहिल्या दिवसापासून बोलत आहेत की त्यांना हे बाळ हवं आहे म्हणून. त्याच्यामुळे अंकुश सर इथे आता बाळ नको असं बोलणार नाही. तेव्हा इथे रमा रागाने जात असताना अबोली म्हणत असते की आई प्लीज एक मिनिट ऐका ना आई, हे तुम्ही काय बोलताय. तुम्ही हे बाळ पाडायला सांगताय, पण अंकुश सरांना हे बाळ मनापासून हवं आहे आई. आणि या सगळ्यामध्ये माझी आणि बाळाची काय चुकी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इथे टेस्ट करण्यासाठी गेलो होतो, आम्ही जेव्हा ही प्रक्रिया करणार होतो तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की कुणीतरी येऊन सॅम्पल बदलेल म्हणून. मग हे कारस्थान नक्की कुणाचं आहे मला माहिती नाही आहे, पण आता हे सगळं जे काही घडतं आहे त्याच्यामध्ये माझी चूक अशी काही नाही आहे आई, आणि बाळाची सुद्धा चूक नाही आहे. मग तुम्ही असं का बोलताय की या बाळाला पाड म्हणून. तेव्हा रमा म्हणत असते की हे बघ अबोली, मला जास्त काही बोलायचं नाही आहे. हे बघ, तू आहे ना फक्त तुझा आणि बाळाचा विचार करतेस, पण अंकुशचा विचार तू करतच नाही आहेस. अगं अजून लोकांना, काही लोकांनाच कळलं आहे तर इतके टोमणे ऐकावे लागत आहेत. आणि ते बाळ जन्माला येईल, जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्या बाळाला किती टोमणे ऐकावे लागतील, या गोष्टीचा जरा तू विचार कर. म्हणून मी तुला म्हणते जरा अंकुशचा विचार कर आणि हे बाळ तू पाडून टाक ना अबोली. तेव्हा अबोली म्हणते आई असं काय करताय, अहो मला बाळ होणार नव्हतं, पण आता कुठे या बाळाच्या येण्यामुळे आपल्या आयुष्यात आनंद आलाय ना आई. अहो मी आई होणार नव्हते. तेव्हा रमा म्हणते हे बघ, हे बाळ तू पाडून टाक आणि पुन्हा तुम्ही बाळाचा विचार करा. तेव्हा अबोली म्हणते आई खूप प्रयत्न केल्यानंतर आता मला कुठे हे बाळ होणार आहे आणि तुम्ही हेच बाळ पाडायला सांगताय. तेव्हा रमा म्हणते कारण हे बाळ अंकुशचं नाही आहे अबोली, प्लीज समजून घे. हे बाळ दुसरंच कुणाचं तरी आहे, त्याच्यामुळे या बाळाला वाढवण्यात अजिबात अर्थ नाही. तेव्हा अबोली म्हणते आई इथे अंकुश सरांना हे बाळ हवं आहे, ते बाबा होणार आहेत, मला आई म्हणणारं कुणीतरी येणार आहे, तुम्हाला आजी म्हणणारं कुणीतरी येणार आहे. तेव्हा ती म्हणते नाही, मी या बाळाची आई नाही आहे असं रमा म्हणते आणि स्पष्टपणे तिथून निघून जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश आता या किलरने जो ॲड्रेस पाठवलेला असतो त्या ॲड्रेसवरती अंकुश पोहोचलेला असतो. तो म्हणत असतो कुठे गेला हा किलर, कुठे गेला तो माणूस. आणि तो आता त्या नंबरवरती फोन करत असतो ज्या नंबरवरून अंकुशला फोन आलेला असतो. तेव्हा त्या नंबरवरती फोन केल्यानंतर फोन उचलला जात नाही. तेव्हा अंकुश म्हणतो की ॲड्रेस तर इथलाच दिला होता आणि फोनसुद्धा लागतो आहे, पण तो माणूस फोन का उचलत नाही आहे. कोणीतरी माझी गंमत केली असेल का, कोणीतरी मला फसवलं असेल, प्रँक केला असेल असं आता अंकुश म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो म्हणतो कुठे आहेस तू, इथे बाहेर ये, चल, आता कुठे लपून बसलायस, हिम्मत असेल ना तर माझ्या समोर येऊन दाखव आणि माझ्याशी भीड, असा लपून छपून वार करू नकोस. तेव्हा इथे तो किलर आता आलेला असतो आणि तो म्हणतो अंकुश अरे जरासुद्धा पेशन्स नाही आहेत का तुझ्यामध्ये, अरे मी तुलाच भेटायला येत होतो. तेव्हा अंकुश म्हणतो बोल आधी मला मुद्द्याचं सांग, कोण आहे माझ्या बाळाचा बाप ते आधी मला कळू दे, अबोलीच्या पोटात कुणाचं बाळ आहे हे मला कळलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंकुश म्हणत असतो की खरं खरं सांगा, उगाच माझा वेळ वाया घालू नकोस. तेव्हा तो किलर इथे आता लगेचच अंकुशच्या समोर इथे कॉटन कँडी आणतो. कॉटन कँडी बघितल्यानंतर अंकुश आपली पिस्तूल काढतो आणि त्या कँडीमॅनवरती रोखतो आणि म्हणतो अच्छा, म्हणजे तू तो कँडीमॅन आहेस, तर तू मला इथे बोलावलंयस, म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी तूच असू शकतोस नाही का. माझ्या अबोलीच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते आमचं नाहीच आहे, ते दुसरं कुणाचं आहे हे तुम्हीसुद्धा सांगताय ना, बरोबर की नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुशला आता एक साधी गोष्ट कळायला हवी. जर इथे आता अंकुशला कळलं आहे की विजयाने सांगितले सगळ्यात आधी
अबोलीच्या पोटामध्ये जे बाळ आहे ते अंकुशचं नाहीच आहे हे विजयाने अंकुशला सांगितले. ही गोष्ट अंकुशला माहिती आहे आणि त्यानंतरला या किलरने त्याला आता फोन केला आणि बोलावले की तुला जर जाणून घ्यायचं असेल की तुझ्या इथे बायकोच्या पोटात जे बाळ आहे ते कुणाचं आहे तर मला येऊन भेट. म्हणजे अंकुशला ही गोष्ट कळायला हवी की किलर आणि विजया हे दोघेजण एकमेकांना भेटलेले आहेत आणि म्हणूनच विजया इथे आम्हाला त्रास द्यायला आली असं अंकुशला लगेच कळलं पाहिजे की ह्या किलरचं आणि ह्या विजयाचं काहीतरी कनेक्शन आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो अंकुश म्हणतोय चल तोंडाचं कापड काढ, मला तुला आज बघायचं आहे. बरं झालं तू फोन करून मला इथे बोलावून घेतलंस. आता तुझं काही खरं नाही आहे. आता मी तुला आमचा इथे हिसका दाखवणारच. आधी तोंडाचा तो रुमाल काढ. तेव्हा तो किलर म्हणतो अजिबात नाही, तोंडाचा रुमाल तर मी काढू शकणारच नाही आहे. मी इथे तुला बोलावले वेगळ्याच कारणासाठी. आणि जेव्हा अंकुश जबरदस्तीने त्या किलरचा रुमाल काढण्याचा प्रयत्न करत असतो तेवढाच तो किलर अंकुशच्या डोळ्यामध्ये बघतो आणि अंकुशला हिप्नोटाईज करतो. त्यानंतरला इथे तो किलर म्हणत असतो की अंकुश चल आता स्वतःच्या थोबाडीत मारून घे. तेव्हा अंकुश इथे जोरजोरात स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो. तेव्हा किलर म्हणतो चला आता तुझी पिस्तूल काढ, तुझ्या डोक्याला लाव आणि 3 बोल आणि लगेच तुला गोळी मारून घे. तेव्हा इथे अंकुश पिस्तूल काढतो, आपल्या डोक्याला लावतो आणि इथे 1 2 3 जेव्हा तो किलर बोलत असतो तेव्हा 3ऱ्या नंबरला तो लगेच गोळी मारायच्या तयारीत असतो. तेवढ्यातच किलर म्हणतो अरे 1 मिनिट थांब थांब थांब, लगेच गोळी मारू नकोस. तुला आहे ना मारायचं आहे मला, पण तुझा 2nd नंबर आहे, तुझा 2रा नंबर आहे. पहिला नंबर आहे ना एका मुलीचा आहे. ती कोण आहे तुला माहिती आहे का? ही बघ, ही तुझी बायको, तुझी लाडकी बायको अबोली. हिला आता मारण्यात येणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मोबाईलमध्ये आता किलरने अबोलीचा फोटो अंकुशला दाखवलेला असतो आणि इथे अंकुश हिप्नोटाईज झालेला असतो. तेव्हा किलर म्हणत असतो की आता एक काम करायचं, हा फोटो बघ तुझ्या लाडक्या बायकोचा आणि मग हा चाकू घ्यायचा, धारदार चाकू, आणि याने तुझ्या बायकोचा गळा चिरायचा. कळलं का तुला? या चाकूने आता तुला तुझ्या बायकोला मारायचं आहे आणि तिला मारून झाल्यानंतर तू स्वतःला संपवायचं आहे. कळलं तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता हिप्नोटाईज झालेला अंकुश अबोलीला मारायला येणार असतो. पण इथे अबोली मात्र अंकुशच्या काळजीत असते. ती म्हणत असते की सकाळी आई जे काही बोलल्या ते अंकुश सरांनी ऐकलं, पण ते काही न बोलता सरळ निघून गेले आणि सकाळी निघून गेले ते आतापर्यंत अजून घरी आलेले नाही आहेत. कुठे गेले असतील अंकुश सर? फोन करते तर फोनसुद्धा उचलत नाही आहेत. मी एक काम करते, क्रिशला फोन करते आणि विचारते अंकुश सर पोलीस स्टेशनमध्ये आहेत का? तेव्हा इथे अबोली क्रिशला फोन करते. क्रिश म्हणतो हां बोल ना अबोली. तेव्हा अबोली म्हणते क्रिश अरे अंकुश सर तिथे पोलीस स्टेशनमध्ये आहेत का? तेव्हा क्रिश म्हणतो नाही ना अबोली, अंकुश सर इथे पोलीस स्टेशनमध्ये नाही आहेत. तेव्हा अबोली म्हणते हो का? तेव्हा क्रिश म्हणतो का काय झालं अबोली? तेव्हा अबोली म्हणते क्रिश अरे अंकुश सर सकाळी घरातून बाहेर पडलेत आणि ते अजूनपर्यंत घरी परत आलेले नाही आहेत. मला असं वाटलं पोलीस स्टेशनला आले असतील म्हणून तुला विचारायला फोन केला, कारण अंकुश सर फोनसुद्धा उचलत नाही आहेत. क्रिश मला अंकुश सरांची खूप काळजी वाटते रे. तू एक काम करतोस का? जरा तू तुझ्या परीने अंकुश सरांचा शोध घेतोस का? मी माझ्या परीने इकडे शोधते. तेव्हा क्रिश म्हणतो अबोली तू काळजी करू नको, मी अंकुश सरांना बघतो ते कुठे गेले असतील तर मी तुला देतो त्यांची माहिती. तेव्हा इथे अबोली टेन्शनमध्ये असताना रमा तिथे येते आणि म्हणते अबोली अंकुशचा काही पत्ता लागला का? कुठे आहे तो? अजून कसा घरी आलेला नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते आई मी आताच क्रिशला फोन केला होता, अंकुश सर माझा फोनसुद्धा उचलत नाही आहेत. तेव्हा मी क्रिशला फोन केला आणि सांगितले की तुझ्या परीने तू सरांचा शोध घे म्हणून. तेव्हा इथे अबोली म्हणते आई मी आलेच हां. तेव्हा रमा म्हणते आता इतक्या रात्री तू कुठे जातेस? तेव्हा अबोली म्हणते आई मी कुठेही बाहेर जात नाही आहे, मी चाळीमध्ये फक्त अंकुश सर आलेत का ते बघते, मी लक्ष ठेवते आणि मग मी तुम्हाला लगेच सांगते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांनासुद्धा विचारते अंकुश सर नजरे पडले का. तेव्हा रमा म्हणते बरं ठीक आहे अबोली जास्त लांब जाऊ नकोस. तेव्हा अबोली अंकुशला आता चाळीच्या अंगणामध्ये बघायला गेलेली असते. ती त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. तेव्हा विजयाच्या नवऱ्याने तिला फोन करून सांगितलेलं असतं की मी अंकुशला हिप्नोटाईज केलं आहे आणि ते आता अबोलीचा काटा काढायला सांगितलं आहे. तेव्हा विजया म्हणते अरे वा वा किती महत्त्वाचं काम केलं आहे तुम्ही. बरं झालं तुम्ही त्या अंकुशला हिप्नोटाईज केलं, तो आता त्या अबोलीला संपवेल आणि त्यानंतरला स्वतःला संपवेल. मग इथे अबोली आणि अंकुश दोघेजणं संपले ना की मग माझं काय व्हायचं आहे ते होऊ दे, असं इथे आता विजया म्हणत असते. म्हणजे ती इथे फक्त आणि फक्त अबोली अंकुशला मारण्यासाठी आलेली असते.
तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली प्रत्येक माणसाला विचारत असते, जी माणसं बाहेरून येत असतात त्यांना विचारत असते की तुम्ही अंकुश सरांना बघितलंत का? तेव्हा इथे माणसं म्हणतात की नाही, अंकुश दादाला तर आम्ही बघितलं नाही आहे. तेव्हा इथे क्रिससुद्धा आपली गाडी घेऊन येतो. क्रिससुद्धा आजूबाजूला बघत असतो की अंकुश कुठे आहे का. तो माणसांना विचारत असतो की इन्स्पेक्टर अंकुश यांना तुम्ही बघितलंत का? इन्स्पेक्टर अंकुश यांना तुम्ही बघितलंत का? खूप साऱ्या लोकांना इथे क्रिश विचारत असतो. तर इथे अबोली आता चाळीच्या गेटजवळ उभी असते. ती सुद्धा आता विचारत असते की दादा, तुम्ही अंकुश सरांना बघितलंत का? ते तुम्हाला मार्केटमध्ये वगैरे दिसले का, चौकात? तेव्हा दादा म्हणतात नाही नाही, अंकुश आम्हाला दिसलेला नाही आहे. तेव्हा इथे अबोलीची नजर फक्त आणि फक्त अंकुशच्या रस्त्याकडे लागलेली असते आणि इथे क्रिश आपल्या परीने अंकुशचा शोध घेत असतो. तर प्रेक्षकांनो इथे आता क्रिश जेव्हा चांगलं काम करत असतो तेव्हाच तो आपल्याला आवडत असतो, नाहीतर त्याचं विचित्र वागणं हे तर आपल्याला कुणालाही आवडत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली अंकुशचा फोन ट्राय करत असते पण तो फोन उचलत नाही. क्रिश इथे आता प्रत्येक माणसाला विचारत असतो की तुम्ही अंकुश सरांना बघितलंत का म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अबोली मागे वळून बघते. तेव्हा अंकुश तिथे येऊन उभा राहिलेला असतो. तेव्हा अबोली अंकुशला बघते आणि म्हणते, सर कुठे गेला होतात तुम्ही? सकाळी आई जे काही बोलल्या मला असं वाटलं तुम्ही रागवलात आणि निघून गेलात की काय, म्हणून माझा फोन वगैरे उचलत नाही. तेव्हा सर तुम्ही असे न सांगता जात जाऊ नका आणि खाऊन पिऊन घेत जा. आणि फोन केला तर फोन उचलायचा सर, फोन उचलण्यासाठी असतो ना. आम्हाला सगळ्यांना तुमची किती काळजी वाटत होती. आईसुद्धा खूप काळजीत आहेत. चला बरं तुम्ही आधी चला माझ्याबरोबर, आईंच्या नजरे पडा आणि देवाचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे अबोली म्हणते, काय झालं सर, असे का वागताय तुम्ही? मी मगापासून बोलते, एक शब्दसुद्धा बोलत नाही. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर चला ना. तेव्हा ती हात पकडून अंकुशला घेऊन जात असते. तेव्हा इथे अंकुश तिथेच तिचा हात खेचून उभा राहतो आणि जवळ घेतो तिचा हात खेचून तिला. तेव्हा इथे अबोली म्हणते की सर हे काय करताय तुम्ही, सोडा बरं मला. तेव्हा इथे अंकुश तिची मान पकडतो. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर हे तुम्ही काय करताय, सोडा बरं मला, माझी मान सोडा, माझी मान दुखते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंकुशला आठवतं की त्याला अबोलीचा फोटो दाखवण्यात आलेला असतो. त्या किलरने अबोलीचा फोटो दाखवलेला असतो. त्यामुळे इथे आता अबोली इतकी काळजीत असते. अबोली म्हणत असते की सर काय झालं आहे, चला ना घरी जायचं ना. अहो सगळेजण मगापासून वाट बघतायत, आम्ही कधीपासून तुमची वाट बघतोय, अजून कसे आला नाहीत म्हणून मी क्रिशलासुद्धा फोन केला होता. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेलं नाहीत. सर चला ना प्लीज, आईसुद्धा वाट बघतायत. तेव्हा इथे अंकुश आता अबोलीची मान पकडतो आणि आता तर तिचा गळा पकडतो आणि इथे अबोली आता अंकुशच्या पायाला पाय मारते. ती म्हणत असते की सर सोडा मला, हे काय करताय सर, तुम्ही सोडा. पण इथे अंकुश आता अबोलीचं काही ऐकायला तयार नसतो. तो अबोलीचा गळा कापण्याची तयारी करत असतो. तेव्हा इथे आता अंकुश अबोलीचा गळा कापणार. तेवढ्यात अबोली अंकुशच्या पायावरती लाथ मारते. तेव्हा अंकुश आता बाजूला जाऊन पडतो. अंकुशचे डोळे पाहता अबोलीला कळलेलं असतं की अंकुश हिप्नोटाईज झाला आहे का. अबोलीला त्याच्या आता वागण्यावरती संशय आलेला असतो. अबोलीला खूप मोठा धक्काही बसलेला असतो की अंकुश इतका विचित्र का वागतोय. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे अंकुश आता अबोलीला मारायला आलेला असतो चाकू घेऊन. तेव्हा रमा आणि मनवा अंकुशला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अबोली तू जा बरं, तुझ्या रूममध्ये जा आणि दरवाजा लावून घे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंकुश दोघींनासुद्धा बाजूला उडवतो. तेव्हा अबोली आता रूममध्ये आलेली असते आणि तिने दरवाजासुद्धा लावून घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता अबोली पूर्णपणे घाबरलेली असते. अंकुश आता कुणालाही ऐकत नसतो. तो दाराला लाथ मारतो आणि अबोलीच्या रूममध्ये येतो. अबोलीच्या रूममध्ये आल्यानंतर अबोलीचं लक्ष आता अंकुशकडे जातं. पाठीमागे त्याने पिस्तूल लावलेली असते. ती पिस्तूल आता अबोलीला दिसते. अबोली ती पिस्तूल आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा इथे अंकुश मागे वळून बघतो तर तिथे अबोली असते. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता अंकुश अबोलीला शोधता शोधता त्याचं लक्ष इकडे आता अबोलीकडे जातं. तोपर्यंत अबोलीने इथे पिस्तूल घेतलेले असते आणि त्याच्यावरती रोखलेली असते आणि ती म्हणते की हे बघा अंकुश सर, तुम्ही थांबा, नाहीतर मी तुम्हाला गोळी मारेन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अबोली आता अंकुशचीच बंदूक घेऊन त्याला गोळी मारेन अशी धमकी देते. कारण इथे अंकुश तिला मारण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा इथे अंकुश अबोली दोघेजणं एकमेकांवरती आता हत्यारं उगवून उभे राहिलेले असतात. हत्यारं घेऊनच ते दोघेजणं आता उभे राहतात आणि एकमेकांना मारण्याचं आता इथे आव्हान देत असतात. तेव्हा अबोली म्हणते, सर तो चाकू खाली करा, नाहीतर मी तुम्हाला गोळी मारेन.
तेव्हा तो माणूस होता तो अंकुश हिप्नोटाईज झालेला असतो. त्यामुळे अबोली काय बोलते का नाही बोलते तो त्या भानावरतीच नसतो. त्यामुळे इथे घरात असलेल्या प्रत्येकाला अंकुशच्या या वागण्याची भीती वाटत असते.